नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये जयंतीची मस्त पार्टी चालू असते. तेवढेच सगदेवला फोन येतो. बबलू सांगतो रात्रीपासनं सावली वहिनी गायब आहे. हे ऐकल्यानंतर एकच गोंधळ उठतो. तेवढे तापू म्हणतो, सारंग दाजी. सारंग आत येतो. एकना तर हात जोडूनच उभा असतो आणि म्हणतो, जावईपू आमची साऊ कुठे आहे? कानू म्हणते, बोला ना साऊ कुठे आहे? जयंती म्हणते, यांना काय विचारता? यांना माहीत असतं इथं कशाला आले असते. आता जयंतीच्या तोंडाचा पट्टाच चालू होतो. ती सारंगला नको नको ते बोलत असते. कानून ते जयंती, बाई नको ना बोलू. सारंग म्हणतो, नाही बोलू दे त्यांना, बरोबर आहे. खरं तर सावली गायब झाल्यावर मी तिचा शोध घ्यायला पाहिजे होता, पण मी नाही घेतला. गरीब कानू आता स्वतःचा रंग दाखवते आणि म्हणते, जायपू घर म्हणलं की भांड्याला भांडं लागायचं. तुम्ही साऊसोबत असं नको होतं वागायला, जेणेकरून ती घर सोडून जाईल. जयंती म्हणते, तुम्ही पण ना, यांचं कसं आहे, गाढवापुढे वाचली गीता. हां 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 हां, रातचा गोंधळ. सगदेव फक्त जयंती करतो, पण तिला बोलण्यासाठी त्याचे काही शब्द फुटत नाही. जयंती सारंगला म्हणते, जोपर्यंत तुम्ही आमच्या सावलीला शोधून आणत नाही ना, तोपर्यंत आमच्या घरात पाऊल नाही ठेवायचा. एकनाथ म्हणतो, अगं सुनबाई जावे बापू येत ते. सगदेव म्हणतो, जयंती अगं काय बोलतेस? जयंती सारंगला म्हणते, निघा इथून. सगदेवला म्हणते, तुम्ही गप्प बसा. निघा निघा म्हणते ना. आता तर जयंती सारंगला हात करून बाहेरचाच रस्ता दाखवते. कानू म्हणते, जयंती अगं काय बोलतेस? ते आपले जावईपू आहे. पण सारंग मात्र गरीबसारखा निघून जातो. जयंती पदर झटकत म्हणते, सगळा मूड खराब केला पार्टीचा. सारंग गाडीतून चाललेला असतो. त्याच रस्त्याने सावली पण येत असते. पण तेवढ्यात सारंगची गाडी खराब होते आणि तो गाडीला बघत असतो आणि त्याच्या मागून जयंती निघून जाते. तारा फोन करून म्हणते, मम्मा नाही लागत सावलीला फोन. भैरव म्हणते, कालपासून ही मुलगी फोन बंद करून बसली आहे, काय झालं असेल? तारा म्हणते, मम्मा आपण तिलोत्तमा आंटीला फोन करायचा का? भैरव म्हणते, का, कशाला आणि फोन करून सांगायचं काय? ती म्हणते, खरं खरं त्यांना विचारूया ना, सावलीचा फोन बंद आहे का, ती कुठे गेली आहे? अनदर हे सांगू, आपल्याला तिची गरज आहे. आता भैरवी फोन करते आणि म्हणते, हॅलो तिलोत्तमा, कशी आहेस तू? तिलोत्तमा म्हणते, मी ठीक आहे. भैरवी स्वतः सांगते, मी पण छान आहे. तिलोत्तम मोठ्या त्वऱ्यात म्हणते, हां बोला काय आहे? भैरवी म्हणते, काय ना, ताराचे एकामागे एक खूप इव्हेंट आहे आणि त्यासाठी सावलीची मदत लागेल. बघ ना, कालपासून तिला फोन लावतोय, तिचा फोनच लागत नाही आहे. इज एव्हरीथिंग ओके? ते आहे का तिकडे? तिलोत्तम म्हणते, सावली घर सोडून निघून गेली आहे. भैरव म्हणते, नक्की कळेल का काय काय घडलं? तिलोत्तमा सगळं सांगते आणि म्हणते, ठेवू का जरा, मला काम आहे. आता तर भैरवीच्या पायाखालची जमीनच सरकते. जयंती घरातील सगळे भांडे पाडत असते. कानू म्हणते, काय ग बाई जयंती, इथं सावली गायब झाली आणि तुला तुझ्या पार्टीचं पडलंय. सगदेव म्हणतो, जयंती अगं साऊ हरवली आहे, तिला शोधायला हवं. जयंती म्हणते, तिला शोधायचं, ती हरवली, सापडणार की नाही? नाही सापडली तरी मला फरक पडत नाही. मला फरक पडतो माझ्या मैत्रिणी काय बोलले असतील. मला फरक पडतो आणि जोऱ्यात भांडे आदळते. इकडे ऐश्वर्या गोंधळ घालत असते. सगळा शोधाशोध करते. तेवढ्यात नील येतो आणि म्हणतो, ऐश्वर्या काय शोधते? ती म्हणते, माझे दागिने आणि पैसे हरवलेत आणि आय एम शुअर त्या मुलीनेच चोरले असणार. नील म्हणतो, ऐश्वर्या पहिले पण तू सावलीवर आळ घेतला आणि तूच खोटी ठरली, आता नीट विचार करा. पण ऐश्वर्या मात्र खूप गोंधळ घालते आणि खाली जाते. तिचा गोंधळ ऐकून तिलोत्तम विचारते, ऐश्वर्या काय झालं? ती मॉम माझे दागिने आणि पैसे चोरीला गेले. अस्मी म्हणते, चोरी आणि मेंदळ्यांच्या घरी? ऐश्वर्या तिच्याकडे बघून स्माईल करते आणि दोघींनाही आठवतं. ऐश्वर्या दागिने अस्मीकडे देते आणि म्हणते, हे पैसे पण ठेव, आता सगळा आळ त्या मुलीवर घ्यायचा. तेवढेच सारंग येतो. ऐश्वर्याने ते सारंग, त्या मुलीने चोरी केली आहे. आता मात्र राजकुमार ऐश्वर्याची साथ देतो. आता सगळेच पटापट कप ठेवतात. ऐश्वर्या मात्र खूप गोंधळ घालत असते. राजकुमार म्हणतो, तुला एवढा संशय, तिच्या सामानाची झडती घे. ऐश्वर्या म्हणते, नाही या दादा, मागच्या वेळेस झडती घेतली आणि मीच तोंडावर पडले, पण आता तुम्ही म्हणता तर घेते. बबलू जातो आणि सावलीची पेटी घेऊन येतो. ऐश्वर्या सावलीच्या साड्या फेकायला लागते. राजकुमार म्हणतो, ऐश्वर्या प्लीज. त्यामध्ये चाव्या सापडतात. ऐश्वर्या ते, अमृता वहिनी ह्या डुप्लिकेट चाव्या
तुझ्याकडे असतात ना, मग इथे कशा आल्या? राजकुमार म्हणतो, मला असं वाटतं पोलिसांना बोलावं. सारंग त्याच्याकडे बघतो. तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, राहू द्या. घरातल्या गोष्टी घरातच राहिल्या पाहिजे. ऐश्वर्या ते सारंग सारंग म्हणतो, पहिले सावलीला शोधूया का? ती म्हणती, नाही, त्या मुलीने चोरी केली. माझे दागिने आणि पैसे महत्त्वाचे, ती मुलगी महत्त्वाची नाही. पण आता मात्र तिलोत्तमाला खूप राग येत असतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.